नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. 2 ऑक्टोबर सर्व पितृ अमावस्या आहे. या अमावस्या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. किती जुना प्रखर पितृदोष नष्ट होणार आहे. या दिवशी आपण काही उपाय केले तर आपले पितरच आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्यावरती प्रसन्न सुद्धा होतात. म्हणून आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या पूजेमध्ये पांढऱ्या तिळाचा वापर अजिबात करायचा नाही. पितरांची प्रार्थना आणि श्राद्ध विधीत नेहमी काळ्या तिळाचा वापर करावा. हे देखील लक्षात ठेवा की पाणी आणि अन्न पितरांना नेहमी अंगठ्याद्वारे द्यायचे आहे. हा तर्पण विधी अंगठा उलट करून दिला जातो. सरळ बोटांनी नैवेद्याभोवती पाणी फिरवू नका. हिंदू पंचांगानुसार सर्व पितृ अमावस्येचा आरंभ म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबर रोजी 2:19 पर्यंत असणार आहे. या अमावस्येला मोक्षदानी अमावस्या असे देखील म्हणतात. या दिवशी केलेले उपाय आणि टोटके खूप प्रभावी मानले जातात. चला आपण पाहूयात की अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय देखील करायचे आहेत. आपल्याला भरपूर असे उपाय करायचे आहेत, पण आधी आपण हा उपाय पाहूया की कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घातल्यानंतर आपले पितर जे आहेत आपल्याला आशीर्वाद देणार आहेत किंवा आपल्या नोकरी व्यवसायामध्ये अडचण येते, आपल्या कोणतंही काम आपलं अपूर्ण राहतं, तर आपण कावळ्याला ही वस्तू घातल्यानंतर पितरांचा आशीर्वाद लागतो आणि त्यांचा आत्मा देखील शांत होतो. म्हणून आपल्याला हा उपाय देखील करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे मुठभर तांदूळ घ्यायचे आहे. ते तांदूळ तुम्हाला मीठ न घालता शिजवून घ्यायचे आहेत. सेपरेट तुम्ही शिजवू शकता की दररोज तुम्ही भात करता असं अजिबात नाही. ते भात तुम्ही नंतर खाऊ शकत नाही. सेपरेट तुम्ही कावळ्याला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला हा भात देखील करायचा आहे. तुम्ही सेपरेट भात केल्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे किंवा एक पंतरवाळी किंवा तुम्हाला केळीचं पान भेटलं तरीही चालेल, त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे किंवा कोणत्याही भांड्याचा वापर करायचा नाही. तुम्हाला तुमची बाल्कनी असेल किंवा तुम्ही तुमच्या घराच्या वर तुम्ही जाऊन हा उपाय करू शकता. त्यानंतर ती भात शिजल्यानंतर तुम्हाला ती काढल्यानंतर एका पेपरवरती किंवा एका पानावरती तुम्हाला त्याच्यावरती दही घालायचं आहे तुम्हाला आणि काळे तीळ त्याच्यावरती तुम्हाला पसरवायचे आहे, म्हणजे टाकायचे आहेत. चिमूटभर टाका, 1 चमचाभर तुम्हाला काळे तीळ त्याच्यावरती टाकून ते तुम्हाला सर्व तुमची बाल्कनी तुमच्या कावळे येत असतील किंवा गच्चीवरती येत असतील तिथे नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे. आणि हा भात कावळ्यांना तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. आणि हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची नावं जर माहीत असतील तर नावं घेऊन त्यांना तुम्हाला आशीर्वाद मागायचा आहे. आमच्याकडून काय चुकलं असेल तर त्यांना माफी देखील मागायची आहे. आणि तुम्हाला हा भात ठेवल्यानंतर तुम्हाला 21 वेळा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः तुम्हाला शक्य असेल तर हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे कावळ्याला ही नैवेद्य ठेवत असताना. त्याचबरोबर तुम्हाला जर असं कळालं की कावळ्याने ती दही भात जी आहे पूर्णपणे खाल्लेला आहे किंवा इतर कुठल्या पक्ष्यांनी खाल्लेला आहे, तर तुम्ही समजून जायचं की आपले पितरच आपल्यावरती खुश आहेत आणि आपल्याला आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर तुमच्या काही नोकरी व्यवसाय असेल किंवा तुम्ही काही कामं तुमची अडकलेली असतील किंवा काही कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नसेल, काही अडचणी येत असतील, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या दिवशी तुम्हाला बाभळीच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवायचं आहे किंवा कच्चे दूध किंवा लवंग, थोडेसे बत्ताशे, काळे तीळ पितरांना अर्पण करायचं आहे. तुम्ही ही दही भात जी आहे ह्याचा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्हाला बाभळीच्या झाडाखाली दही भात आणि काळे तीळ, थोडेसे त्याच्यावरती कच्चे दूध आणि थोडेसे बत्ताशे, लवंग तुम्हाला टाकायचे आहे. आणि ही तुमच्या करिअरसाठी नोकरी व्यवसायासाठी तुम्ही हा उपाय बाभळीच्या झाडाखाली तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे तुमचे पितर जे आहेत ते तुमच्यावरती नाराज होणार नाहीत. तसेच तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या सुद्धा झाडाखाली हा उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली असं म्हणतात की पूर्वजांचा निवास असतो, त्यामुळे तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली कच्ची लस्सी, साखर, तांदूळ, दूध, काळे तीळ आणि फुले अर्पण करायचे आहेत. आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करत 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला घालायच्या आहेत. बघा, या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचा सुद्धा उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालत असताना हा उपाय करायचा आहे, कारण पितृ
पितृजांचा निवास या ठिकाणी असतो, म्हणून तुम्ही हा उपाय देखील करू शकता। तसेच तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला झाडाखाली दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे। काळ्या तिळाला खूप सारं महत्त्व आहे, त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दोष नष्ट होणार आहे। शनी दोष सुद्धा याच्यामुळे तुमचा नष्ट होणार आहे। त्यामुळे तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवत असाल त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या तिळाचा आवर्जून वापर करा, मग त्याच्यावरती टाका नैवेद्यावरती, आणि ते कावळा किंवा कुठल्याही पक्ष्यांनी खाल्लं पाहिजे असं करा, म्हणजे तुमच्या पितृजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्यांचा आत्मा देखील तृप्त होईल। पूर्वजांची तुमच्यावरती कृपादृष्टी कायम तुमच्या सोबत राहील। अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय देखील करायचे आहेत आणि तुमच्या पितृजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा आहे। जेवढी आजची सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।